एकीकडे जळगाव शहरामध्ये थंडीची लाट पसरली आहे, तर दुसरीकडे महापालिकेत 12 नगरसेवक बिनविरोध झाल्यामुळे आरोप प्रत्यारोप होत असताना राजकीय वातावरण देखील तापलेलं आहे। परंतु या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्ये कुठेतरी जळगावकरांच्या ज्या दैनंदिन समस्या आहेत, मूलभूत नागरी सुविधा आहेत, विकासाचे मुद्दे आहेत, ते कुठेतरी प्रचारातून हरवल्याचं दिसते। या संदर्भात सर्वसामान्य जळगावकर महिलांना काय वाटतं, नागरिकांना काय वाटतं, हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत। या ठिकाणी आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये महिला असतील, नागरिक असतील या ठिकाणी उपस्थित आहे। ताई, काय सांगाल? महापालिकेची निवडणूक सुरू आहे, आरोप प्रत्यारोप होत आहेत, परंतु नागरी समस्या, रस्ते, गटार, लाईट यावर चर्चा होताना दिसत नाही आहे, काय सांगाल? हे पहा, सगळ्यात पहिले येतो तो लाईटाचा खंबा आहे माझ्या घराजवळ, तो पूर्णपणे वाकडा झालेला आहे। परत तो तार अशा ठिकाणी लावला आहे की तिकडनं गाडी येते ना तर तो तार मध्ये नडतो। पूर्ण गाडी माझ्या घरात घुसते, माझ्या घराच्या टायला तुटून गेल्या, माझी भिंत तुटून गेली। परत आता नाल्या अर्ध्या होत आहे ना, अर्ध्या काबर होत नाही आहे, म्हणजे आम्ही मत देत नाही का सरकारला? आणि हे रस्ते पहा, या रस्त्याला 3-4 महिने झालेले, ते पहा त्या दिदीच्या पायाजवळ किती खड्डे पडले। आमच्या इथे पण पहा इतके खड्डे, पूर्ण खडी निघते, काहीच कामाचा रोड नाही। ज्यावेळी काम होत होतं त्यावेळी मग आपण विरोध नाही केला की हे कामं जी आहे ती गुणवत्तापूर्वक होत नाही? केला विरोध, पण कोणी ऐकेल तेव्हा? तर जर ऐकायलाच तयार नाही कोणी, जे कामगार लोक येतात त्यांना सुद्धा आम्ही सांगतो की इथे टाक बाबा, इथे खड्डा आहे का, इथे व्यवस्थित आहे का, इथं ढाळ काढायचा आहे का, इथं नाही। ते लोक असं डायरेक्ट आम्हाला म्हणजे असं काही पण बोलून उडवून लावता, मग आम्ही कोणाकडे जायचं आणि कोणाला सांगायचं? आजी पण आपल्या प्रभागातील नगरसेवक असतील यांच्याकडे आपण तक्रार करू शकत होतो ना? हा, चालेल ना, करतील ना, मग सगळ्या बा बोलतील, आम्ही बोलू। आणि नाली करली, रोड बनवला, पुरा रोड सोडला, आदिशक्ती चौक तिथं पुरा सोडलेला आहे, नाली फुल भरलेली, पाणी नाही बघून घ्या तुम्ही येऊन सण, तेव्हा आम्ही मत द्यायला येऊन नाही येणार मत द्यायला। म्हणजे आता जर तुमच्या नागरी समस्या सुटल्या नाहीत तर तुम्ही मतदान करणार नाहीत का? नाही करणारच नाही मतदान, कोणीच येणार नाही गल्लीतलं मतदान करायला। त्यांना काय करायला येणार आहे? नाल्या तुम्ही येऊन बघा म्हणा, आमच्या नाल्या किती भरल्या, आमच्या पाट्यांचं घर आहे, पाणी घुसतंय आमच्या घरामध्ये, नाल्यांचं किडे वरते चढताय, खंबे लावले, लाईट सुद्धा नाही आमच्या इथे। आमच्याकडे तर नाल्या पण नाहीये, अर्ध्याच नाल्या बनवल्या ती। आता कसं काय करायचं, कोणा जोड जायचं? आमच्या रस्ते झालेत का तुमच्याकडे? रस्ते झालेच नाही, खडी टाकून दिली फक्त, डांबरी झालाच नाही रोड। मग काय भूमिका काय आपली आता? भूमिका मतदान की नाही? आमच्या समस्या पुऱ्या झाल्या तर करू ना आम्ही मतदान। नाही, पण मग तुमचा राग तर तुम्हाला मतपेटीतूनच व्यक्त करावा लागेल ना। एकतर तो आणि तो जो राग आहे तुमच्याकडे कामं होत नसल्याचा, तो मतदान करूनच व्यक्त करता येईल आपल्याला। मग मतदान करू, पण आमचं काम व्हायला पाहिजे ना। येणार नाही तिनं दादा, मग त्या परत येणार नाही तिनं, मतदान झाले म्हणजे बोलून जाता, परत पाहताच नाही तिने फिरून की गटारी ते किडे चालो, कातळी लोक आले, बिमाऱ्या येत, फिरून पाहताच नाही तिने। मग नाल्याने इतके मच्छर चावतात, रात्री अक्षरशः झोप लागत नाही, इतके मच्छर चावतात। गडर पूर्ण वाहत नाही, पुरे जाम झालेली नाही, जे डायरेक्ट पूर्ण माती त्याच्यात जाते गडरमध्ये, आणि रात्री लाईट नाही राहत, एवढं मेन रोडवर राहून लाईट नाही राहत। पण मग ताई, सत्ताधारी तर असं म्हणतायत की आम्ही इतकी विकास कामं केलीत आणि त्यामुळे आम्हाला 12 नगरसेवक आमचे बिनविरोध झालेले आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे। काय केलंय दाखवा ना, ते लाईट नाही, रातच्या वेळे येऊन पहा तुम्ही, डायरेक्ट रात्री अक्षरशः भीती वाटते आम्हाला, रात्री निघायचं का नाही निघायचं बाहेर। आमचं रेशन कार्ड नाही आहे, ते आयुष्यमान कार्ड म्हणतात, ते पण नाही आहे। रेशन कार्ड करायला जर गेलो नगरसेवककडं तर नगरसेवक मग तो सायबर कॅफेमध्ये जा, इकडं जा, तिकडं सायबर कॅफेमध्ये सगळीकडं फिरून पाहिलं, आमचं रेशन कार्ड झालेलं नाही, आम्हाला कुठलाच लाभ भेटत नाही। लाडकी बहीणसुद्धा आम्हाला भेटत नाही आहे, आम्हाला काय भेटतंय सांगा ना तुम्ही? पण मग ताई, सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही इतकी विकास कामं केली की जळगावकरांना आमच्यावर एवढा विश्वास दाखवला की आमच्या 12 जागा बिनविरोध झाल्यात। नाही, हे सगळं खोटं आहे आमचं। बघा तुम्ही, समोर आहे ना, तुम्ही चला, तुम्हाला दाखवतो आम्ही सगळं। मग हे पहा, आयुष्यात नाली बनवली नाही त्यांनी, आमची नाली आम्ही घरी बनवली नाही, पाणी सुद्धा वाहत नाहीये। काय सांगताय ताई? आमले विरोधीपणा नाही करणार, तुम्ही आमच्या गलीत पहा, फोटो टाका, बातमीवर द्या तुम्ही, आमचं काही म्हणणं नाही। तुमले तर डोळ्याने दिसेल काम झाले का नाही झालेले, आमची एक बाजू तर नाहीच म्हणतात, यांची अर्धी बाजू करली आहे, अर्धी बाजू बी नाही म्हणताय ते म्हणताय। काय कारण देताय? ते कारण तर सांगा तुम्ही, आमच्याकडे या, तुम्ही भेट द्या, बोला, काही नडतंय ते नडतंय, तसं बोललं तर आम्ही पण समजू शकू ना। ते जो आमच्या लोक भेटायला येतात आणि आमचे हेच मानू नाही शकताय, तर आम्ही कसं काय समज? नगरसेवक येत नाही का तुमच्या प्रभागात? आलेच नाही, आम्हाला भेटलेच नाही। आता एक वर्षापासून भेटले नाही, तसे तर येत होते ते, पण आता हे कामं चालू आहे तशी भेटलेले नाही आमले। आमच्याकडे अर्धी गडरी होत आहे ना, अर्धी बंद आहे। आमचं म्हणणं आहे की बुवा करा तर सगळे पूर्ण करा, नाही तर मग नको करा, बस हे म्हणणं आहे आमचे। गडर तुम्ही पाहून या तिकडे, आमच्या गल्लीत चाला आणि तुम्ही पहा तुम्ही तिकडे।
खांब्याचे बी आहे ना, खांब्याचा आम्हाला त्रास आहे. लहान लहान मुलं आहे आमचे, ते खांब्या हवा नितनं खांबा आडवा पडायला आहे. ताई, आपण मगाशी सांगितलं सगळ्यांनी की गटारी अर्ध्या बांधलेल्या आहेत. त्या अर्ध्या गटारी बांधल्यामुळे आरोग्याच्या समस्या पण तुमच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात असतील. काय सांगाल? आता आमच्या गलीमध्ये जे नाल्या बांधल्या त्या एका साईडीने बांधल्या आणि एका साईडीने सोडून दिल्या. हे का कारण असं का बरं कारण करताय ते? नाही तर मग एका साईडीने बी नाही करायची होती ना. हे रडणाऱ्या लोकांचे आसू पुसतात का? नाही करायला पाहिजे होती, ही पण साईड नाही करायला पाहिजे होती, मग राहू द्यायला पाहिजे होतं. आमचं एवढं म्हणणं होतं. नगरसेवकांकडे तक्रार करायची ना जी. नगरसेवकाकडे जायला आपण काय तेवढे ओळख नाही ना आपली एवढी. त्यांच्या घरदार कोणी ते येत नाही का? ते एकच नगरसेवक येतो आमच्याकडे, आशू भाऊ, दुसरे नाही येत. बरोबर. मग आता काय 15 तारखेला कसं मतदान मग करणार की राग व्यक्त करणार की कामं जर नाही होईल तर कशाला मतदान करायचं? आता आमच्या घरामध्ये एक घरामध्ये 6 मतदान आहेत. आमच्या एक घराना जोपर्यंत आमच्या समस्या सुटणार नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही. आम्ही पूर्ण एरियानी एकी केलेली आहे. आमच्या समस्या पूर्ण झाल्या पाहिजे तेव्हाच आम्ही मतदान करू. आणि ते असे पण म्हणतात का तुमचं मतदान या एरियात नाहीये, आमचं मतदान या एरियात नाही. आम्ही कोणत्या बी एरियात गेलं तर जो मेंबर खडा राहतो त्या मेंबरला तर फुली द्यावायचे ना आम्हाला. असं थोडी का आम्ही फुली वाया जाऊ देत आहे? आम्हाला तर जायचंच आहे मतदान द्यायला. पण मग तुम्ही असं म्हणता का या एरियात मतदान येईन तुमच्या होणार नाही, एका ठिकाणी मतदान झालं तरच होईल. मग नाल्यांचं पण अशी सवलती आपली एक साईड करता नाही. तुम्ही म्हणता मंजूर झालंय, पण मंजूर झालंय तर मग तुम्ही या ना, आमले पण भेट द्या, आमले पण सांगा. असं का बरं एकच साईड करायची एक साईड? मग आमले बी समजायला पाहिजे ना काय नाही. तर आशू भाऊ तर सांगताय आमले होणार आहे, पण मग आमच्या सामने पण आले नाही आशू भाऊ भेटायला आमले बी. मतदान झालं की विसरून जाणार आहे आपल्याला. मतदान झाल्यावर विसरून जातात नगरसेवक. त्यांचे कामच धंदेच ते त्यांचेवाले, त्यांचे ते धंदे आधी एकदमच संतापात आहेत तुम्ही. मग टाइम भेटत नाही. त्यांचे धंदेच आहे ना. मग मतदान झाल्यानंतर ते विसरूनच जाणार आहेत. म्हणून तर बाया माणसं जमा झाले इथं. मग लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळत आहे. घेतले नाही लाडक्या बहिणीचे पैसे, मी काय घेतले नाही येते, पडलेच नाही येते एकदा बी नाही ना. नाही दिले तरी पण चालेल, पण महागाई इतकी करून टाकली सरकारने, भयंकर महागाई केली. आणि जे महागाई झाली याच्यावर नियंत्रण आणायला पाहिजे. ज्या समस्या मांडल्या ते पण नागरिकांच्या सोडवायला गेल्या पाहिजे. रस्ते बनवले ते पूर्णपणे क्लिअर केले नाही, गटर क्लिअर केले नाही. त्यांना ज्या गटर आहेत त्यांच्यामध्ये इतकं पाणी सांगलं, मच्छर होता, डासा, लहान लहान मुलं, त्यांना भरपूर त्रास होता. दादा आम्ही काही दवाखाने भरत राहायचं का? सरकारच्या 1500 याचा काही फायदा होत नाही आम्हाला, याचा काही लाभ भेटत नाही आम्हाला. आम्ही इकडे पैसे कमवतो आणि इकडे दवाखाना भरतात. म्हणून या सगळ्या गोष्टी सरकारने डोक्यात घ्यायला पाहिजे. नगरपालिकाकडे लक्ष द्यायला पाहिजे. जे रोड कच्चे त्यांना पक्या बनवून व्यवस्थित करायला पाहिजे. ज्या नाल्यामध्ये पाणी साचतं त्या नाल्या क्लिअर करायला पाहिजे. तेव्हा आमच्या घरामध्ये थोडंसं लहान बाळांना भेटणार आहे ना. आम्ही 1500 रुपये घेऊन काय करणार आहे? इतकी महागाई भडकवून दिली आहे सरकारने, तर गरीब लोक काय करणार आहे आणि कसं पोट भरणार आहेत? आता MIDCमध्ये पण जे उद्योग होते ते पण इतरत्र शिफ्ट होत आहेत. आपल्या जळगाव शहरामध्ये रोजगाराची आता मोठ्या प्रमाणात कमतरता झालेली आहे. मग आता जे लोक रोज जे पोट भरत होते आपलं MIDCमधलं त्यांनी जे MIDC काम करत होते त्यांनी बंद करून टाकले. मीटर बसवून दिले. मग जे लोक रोजाने काम त्यांनी लोकांनी कुठे पोट भरायचं, कसं भरायचं आणि काय करायचं, काय जळगावकरांना काय सुविधा दिली या लोकांनी? काही दिलेली नाही. म्हणून जळगावकडे संतापमधले आणि ते म्हणतात का आम्हाला नगर पाहिजे, हे करायचं नाही आम्हाला आता आणि मतदान करायचं नाही आम्हाला आता. खेड्यांवर जा तुम्ही, असे इथे गल्ल्यांमध्ये गटरी बी आहेत, नाल्या बी आहेत. तुमच्या गल्ल्यांमध्ये इतर रस्ता झालेला दिसतोय. आमच्या गल्लीमध्ये रस्ता झालेला आहे, एका साईडकडून नाली केली आणि एका साईडकडून का पण एका साईडकडे लोक राहता नाही का? मग त्या लोकांनी काय केलं? रस्ते खराब झालेत पण 3च महिन्यामध्ये तुमचे. हो खराब झालेले, कुठे कुठे गड्डे झाले. 3च महिन्यात रस्ते खराब झाले तुमच्यापर्यंत. त्यांनी जे मटेरियल वापरलं ना ते बिलकुल कच्चं मटेरियल वापरलं आणि थातूर मातूर काम केलेले, ओरिजिनल काम केलं नाही. मधल्या लोकांनी पैसे खाऊन घेतले, गरिबांचे फक्त मन धरलेले. असं काम न करताना जे पण करायचं ते पण काम ओरिजिनल करायला पाहिजे आणि सर्व सुविधा नागरिकांच्या सोडायला पाहिजे. तेव्हा नागरिक मतदान त्यांना करणार आहे, तेव्हा नागरिकांना विश्वास बसणार का आता सरकारने आमचं काम फायनल केलं आणि महागाई नियंत्रण आणायला पाहिजे. हे सगळं लोकांचं म्हणणं आहे त्यांनाकडे आता. निश्चित तर आपण बघितलं की या ठिकाणी लाडक्या बहिणी प्रचंड संतापलेल्या आहेत. नागरी सुविधा ज्या आहेत त्या व्यवस्थित झालेल्या नाही आहेत. रस्ते अपूर्ण आहेत, गटारी अपूर्ण आहेत. जे बांधकाम झाले रस्त्यांचं ते देखील निकृष्ट दर्जाचं आहे आणि त्याच्यामुळे 3च महिन्यात रस्ते उखडलेले आहेत. आणि नगरसेवक जे आहेत ते संपर्कहीन असतात, आमच्यापासून कधीही भेटायला येत नाही. त्यामुळे येत्या 15 तारखेला आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार जर आमच्या परिसरातील नागरी समस्या सुटल्या नाहीत तर, असा थेट इशारा या ठिकाणी लाडक्या बहिणींनी दिलेला आहे. आता
प्रशासन असेल किंवा या परिसरातील जे इच्छुक नगरसेवक असतील, भावी नगरसेवक असतील, त्यांनी हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर त्यांनी नागरी सुविधा सोडवल्या तर कदाचित या भागातील महिला ज्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत, त्या मतदानाला जाऊ शकतात. परंतु एक गोष्ट निश्चित की जळगाव शहरामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या पलीकडे ही महापालिकेची निवडणूक आहे. इथं सर्वसामान्य जळगावकरांचे प्रश्न मांडले गेले पाहिजे होते. मूलभूत नागरी सुविधा मिळाल्या आहेत किंवा नाही मिळाल्या आहेत यावर चर्चा झालेली पाहिजे होती. ती कुठेही होताना दिसत नाही आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने महिलांचा जो संताप आहे तो संतापाचा उद्रेक या ठिकाणी आपल्याला होताना दिसत आहे. विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव.